स्टुडंट्स, सिंगल एंट्री सिस्टीमचे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मेथडमधील पार्टनरशिपचं एक एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. एक्झाम्पल, आकाश प्रकाश पार्टनर्स आहेत की ज्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो 3:2 आहेत. ते सिंगल एंट्री सिस्टीमचा वापर करतात आणि त्यांची 31 मार्च 2022ची असणारी बॅलन्स शीट खालीलप्रमाणे. यामध्ये असेट साईड प्लांट मशिनरी, स्टॉक, सन्ड्री डेटर्स, कॅश अँड बँक. लायबिलिटीजमध्ये कॅपिटल अकाउंट्स आकाश 25,000, प्रकाश 20,000, प्रकाश लोन 25,000 आणि सन्ड्री क्रेडिटर्स 30,000. 31 मार्च 2023च्या असणाऱ्या असेट्स आणि लायबिलिटीज खालीलप्रमाणे. यामध्ये सन्ड्री डेटर्स 40,000, सन्ड्री क्रेडिटर्स 25,000, प्लांट अँड मशिनरी 50,000, स्टॉक 30,000, बिल्स रिसिवेबल्स 5,000, कॅश अँड बँक 25,000 आणि प्रकाश लोन 25,000. यावरून आपल्याला स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस आणि रिवाइज्ड स्टेटमेंट ऑफ अफेअर्स खालील ॲडजस्टमेंट्स विचारात घेऊन आपल्याला तयार करायचं आहे. यामध्ये पहिले ॲडजस्टमेंट, प्लांट अँड मशिनरीच्या क्लोजिंग बॅलन्सवर 10% डेप्रिसिएशन आकारायचं आहे. स्टॉकची किंमत 25,000 रुपयेपर्यंत कमी करायची आहे. सन्ड्री डेटर्सवर 5% RDD क्रिएट करायचे आहेत आणि 6% दरानं लोनवर इंटरेस्ट आपणाला आकारायचा आहे. वर्षभरामध्ये आकाश आणि प्रकाश यांनी प्रत्येकी 5,000 रुपये आणि 3,000 रुपये व्यवसायातून काढून घेतलेले आहेत. सोल्युशन, सर्वप्रथम आपणाला क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करावं लागेल. यासाठी त्यांच्या दिलेल्या असेट्स आणि लायबिलिटीजमध्ये असेट्स सन्ड्री डेटर्स 40,000, सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटीज 25,000, प्लांट अँड मशिनरी असेट साईडला 50,000, स्टॉक असेट साईडला 30,000, बिल्स रिसिवेबल्स असेट साईडला 5,000, कॅश अँड बँक असेट साईडला 25,000, प्रकाश लोन लायबिलिटीज 25,000. इथं असेट साईडने स्टेटमेंट ऑफ अफेअर्स क्लोज होईल 1,50,000 रुपयांनी आणि लायबिलिटीजला बॅलन्स कमी पडेल 1,00,000 की जे असेल कंबाईन्ड क्लोजिंग कॅपिटल. यानंतर स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2023 आपणाला तयार करायचं आहे. यासाठी क्लोजिंग कॅपिटल 1,00,000 आत्ता आपण शोधलेलं आहे ते. यामध्ये ॲड ड्रॉइंग्ज ड्युरिंग द इयर. यामध्ये आकाश 5,000 आणि प्रकाश 3,000. बेरीज येईल 8,000 की जे क्लोजिंग कॅपिटलमध्ये ॲड होईल आणि बेरीज त्याची येईल 1,08,000 रुपये की जे असेल ॲडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल. यामधून ओपनिंग कॅपिटल वजा करायचं आहे. यासाठी आकाशचं कॅपिटल 25,000 आणि प्रकाशचं कॅपिटल 20,000 असं टोटल कॅपिटल 45,000 रुपये ॲडजस्टेड क्लोजिंग कॅपिटलमधून वजा होतील. वजाबाकी येईल 63,000 की जे असेल प्रॉफिट बिफोर ॲडजस्टमेंट. यामधून लेस डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी ॲट 10% 5,000. स्टॉकची किंमत 30,000 रुपयेवरून 25,000 आणायची आहे. म्हणजेच त्याचं रिव्हॅल्युएशन झालेलं असेल, किंमत कमी करावी लागेल 5,000. RDD डेटर्सवर 5% चार्ज करायचे आहेत 2,000. इंटरेस्ट ऑन लोन 25,000च्या 6% 1,500 रुपये लोन चार्ज करायचं आहे. अशी टोटल बेरीज येईल 13,500 की जे प्रॉफिट बिफोर ॲडजस्टमेंटमधून वजा होतील आणि
अमाऊंट येईल 49,500 की जो असेल नेट प्रॉफिट. हा नेट प्रॉफिट पार्टनर्सना 3/2 वाटायचा आहे. यासाठी आकाशला जातील त्याचा हिस्सा 29,700 आणि प्रकाशला जाईल 19,800. यावरून आपणाला रिवाइज्ड स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करायचं आहे. यामध्ये सर्वप्रथम असेट साईडला सन्ड्री डेटर्स 40,000 मधून 5% RDD 2,000 रुपये वजा होतील आणि आउटरला जातील 38,000. प्लांट अँड मशिनरी 50,000 यावर 10% दरानं डेप्रिसिएशन येईल 5,000 रुपये वजा जाता आउटरला जातील 45,000. स्टॉक 30,000 आहे. आपणाला त्याची किंमत 25,000 दाखवायची आहे. यासाठी रिव्हॅल्युएशन म्हणून ते वजा होतील 5,000. आउटर कॉलम जातील 25,000. बिल्स रिसिवेबल्स 5,000 आणि कॅश ॲट बँक 25,000. लायबिलिटीजमध्ये प्रकाश लोन 25,000, सन्ड्री क्रेडिटर्स 25,000. त्या 25,000 रुपयेवरील इंटरेस्ट हे आउटस्टँडिंग आहे 6% दरानं 1,500. आणि कॅपिटलमध्ये सर्वप्रथम आकाश ओपनिंग कॅपिटल 25,000. यामधून वजा होतील ड्रॉइंग्ज 5,000 वजा बाकी येईल 20,000. यामध्ये त्याचा प्रॉफिटचा शेअर 29,700 अधिक होईल आणि आउटला जाईल कॅपिटल आकाशचं 49,700. त्याचप्रमाणे प्रकाशचं ओपनिंग कॅपिटल 20,000. यामधून ड्रॉइंग्ज वजा होतील 3,000 वजा बाकी येईल 17,000. यामध्ये प्रकाशचं प्रॉफिट 19,800 अधिक होईल आणि बेरीज येईल 36,800. इथं रिवाइज्ड स्टेटमेंट ऑफ अफेअर्स असेट साईडची बेरीज येईल 1,38,000. लायबिलिटीची बेरीज येईल 1,38,000 आणि इथं प्रॉब्लेम टॅली होईल 1,38,000 रुपयांनी. थँक्यू.